हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय लाईफ IQ मॉम लाईफमध्ये। आणि आता वाजले आहे सकाळचे 8 वाजले आहेत। मी आताच थोडा वेळ झालं उठलेली आणि त्याचबरोबर आता आई वगैरे आहेत, उठूनच पिऊ वगैरे आहेत आणि सगळे बाहेरच आहेत, पप्पा वगैरे पिऊचे। तर चला मी आता करते आहे व्हिडिओला स्टार्ट। आणि कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असाल, घरी राहा, सुरक्षित राहा। तर आता मुलांची धावपळ सुरू झालेली आहे। आमच्याकडे तर अजून स्कूल सुरू व्हायची आहे, कारण माझी मुलं म्हणजे 5वी ते झाली आहे, 5वीच्या नंतर 5 पासून। पण मात्र माझी मुलं एक फर्स्टमध्ये आहे आणि एक फोर्थमध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांची अजून स्कूल स्टार्ट व्हायची आहे। त्याच्यामुळे माझ्या मागे ती धावपळ नाही आहे। पण मात्र आता यांची ऑनलाईन क्लास आहे, तर ऑनलाईन क्लासची मात्र आहे, तर त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी जास्त काही व्हिडिओ असा घेऊ शकत नाही। त्यांची आता 8:30ला क्लास सुरू होतात, त्याच्यामुळे मग 8:30 पासून ते 1 पर्यंत त्यांच्याकडे मोबाईल असतो आणि माझ्याकडे हा एकच मोबाईल असल्यामुळे मला तो द्यावा लागतो त्यांना। तर त्याच्यामुळे मी काही तो मग मधले कामं किंवा काही अशी शूट करू शकत नाही। तर पण आता थोडा वेळ आहे, तर आता 8च वाजले आहे, तर मी थोडा वेळ व्हिडिओ घेते। तर चला मी आता करते आहे, मी आता चाय वगैरे पिते, तर चाय वगैरे ठेवू आपण आणि मग तुमच्याशी बोलते सुद्धा। तर कोणाकोणाकडे क्लास वगैरे सुरू झालेले आहेत, तर ज्यांच्याकडे झाले त्यांच्याकडे धावपळ भरपूर सुरू झालेली आहे, कारण सकाळी टिफिन बनवा हे ते खूप असतं आणि ती मजाही असते आणि मुलांना शाळेत सोडणं, घरी आणणं, तर त्यामध्ये कसा वेळ निघून जातो तर कळत नाही। मात्र आतासुद्धा मोबाईलचे ऑनलाईन मोबाईल दिवसभर मोबाईलमध्ये असतात मुलं, तर ते सुद्धा एक त्रास वाटतं। तर असंच आहे, तसं निभावावं लागतं। तर चला आता मी ठेवते चाय वगैरे आणि सोबतच मी तुम्हाला दाखवते, मी ते प्लांट आणून ठेवलेला आहे, तर चला दाखवते मी। तर हे बघा, आता मी इथून व्हॉइस ओव्हर करते आहे, कारण की आता इथे खूप आवाज झाला होता, मुलांनी TV सुरू केली त्याच्यामुळे। तर हे बघा, आता सकाळची क्लिनिंग व्हायची आहे आणि बाहेरून खिडकीतून दृश्य दाखवते अतिशय सुंदर। तर आता विचार केला बाहेरून दाखवते। तर हे बघा, आणि खूपच सुंदर वाटत आहे, सकाळ सकाळचं वातावरण आहे, जवळपास 7-8 वाजताचं, आणि खूप सुंदर फुलं उमललेली आहे। हा वेल आतमध्ये येतोय, तर खूप सुंदर वाटते फुलं। मी अगदी जवळून दाखवते आहे तुम्हाला, आणि सोबतच माझं गार्डन। सकाळची वेळ असल्यामुळे फक्त झाडझूड वगैरे झाली आहे, पुसपास वगैरे व्हायची, आणि सोबतच हे फुल अतिशय सुंदर वाटत होतं। असेच फुलं बाहेरसुद्धा होते। आणि हे झाड तुम्हाला मी स्पेशल दाखवता येते यासाठी, कारण हे झाड आहे लवंगचं। तर हे झाडाचं अगदी थोडंसं फांद्या लावला की लवंग लागतं, आणि सोबतच बाहेरसुद्धा मस्त सुंदर झाडं, आणि त्याला खूप सुंदर फुलं उमललेली आहेत, खूप मस्त वाटत आहे। हे सकाळ सकाळी पाहायला खूप मस्त वाटतं। हा आहे काढल्याचा वेल, तो जातो आहे वरती, आणि अवतीभोवती इकडे तिकडे खूप सुंदर वातावरण आहे, बिलकुल मन प्रसन्न होतं, असं हिरवंगार वातावरण आहे। आणि माझ्या व्हॉइस ओव्हर बरोबर आणखी मुलांचा आवाज येतोच आहे, कारण मुलं कुठेही असो ते असतातच। आणि हे बघा, हे प्लांट आणखी सुंदर वाटतं, हे जसं जसं खाली येते ना तसं तसं याची अजून सुंदरता वाढत जाते, आणि खूप मस्त वाटतं ते पाहायला। हा पेपर आला, पेपर उचलते मी आतमध्ये। चला आता पेपर नेऊन ठेवते आहे, आणि सोबतच जाऊ दे आपण आतमध्ये। मी लावून घेते लाईट्स, आणि आता मी ठेवणार आहे चाय। तर चला मी आता चाय ठेवते। हे माझे भांडे आहेत, भांडे मी रात्रीच घासून ठेवते, तर त्याच्यामुळे सकाळी काही तेवढे नसतात। तर आता मी ठेवून घेते आता चाय। हा पूर्ण पसारा मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे, तर ही सकाळ सकाळची वेळ आहे अगदी। आणि आता मी आता ठेवते आहे चाय, सोबतच तुमच्याशी बोलत होते, मात्र TVचा आवाज आणि आत्तासुद्धा व्हॉइस ओव्हर करता तर मुलांचा आवाज अगदी सुरूच आहे, तर मला त्याच्यातच करावं लागतं, त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घेत जा। आणि सोबतच आता माझा इथे लाईट्स असल्यामुळे कुठे अंधार कुठे उजेड असा होत होता, तर त्याच्यामुळे मी आता तुम्हाला सरळ माझं सकाळचं दाखवते जे रूटीन आहे ते म्हणजे पाणी एकीकडे गरम होतं, एकीकडे मी चायसाठी गंज ठेवलेलं आहे, एकीकडे आईचं दूध होतं आहे, आणि आता हे इथे दूध आहे, म्हणजे इथे मी चायच टाकणार आहे, आणि हा माझा चाय शिजतो आहे। तर आता मी पिऊन घेते चाय, आणि चाय बघा मला कसा चाय आवडतो मी तुम्हाला दाखवते। मला असंच अगदी, आता आमच्याकडे चाय पिणारे म्हटलं तर आम्ही दोघंच पितो चाय, तर त्याच्यामुळे आयूसुद्धा पिते, आयूलाही आवडतं। आणि हे बघा, आपलं फायनली आपलं चाय आहे रेडी, आणि मला असाच चाय आवडतो। दुधाची पाहिजे असेल तर मला साखर कमी, पत्ती जास्त, आणि दूध मस्त, तर अशा प्रकारे चाय आवडतो। हा झालेला आहे चाय डन। तर चला आपण आता पिऊया चाय, आणि सोबतच तुम्हाला जर आवडत असेल कुणाला चाय प्यायला तर नक्की या चाय प्यायला। आणि सकाळची सुरुवात अशीच होते चायनी, कुणाकडे असो चाय पिले की मन प्रसन्न होतं आणि कामाला सुरुवात करायची इच्छा होते। आणि सोबतच मी खाऊन घेते 2-3 ब्रेड, कारण सकाळी मी जेवली त्याच्यानंतर सकाळी खाल्ली की मला 1-2 वाजतात, तर त्याच्यामुळे मग 2च्या नंतरच जेवण करणं होते।
त्याच्यामुळे खाऊन घेते. आता आहे कामं झालेले आहेत माझे आणि कपडे वगैरे झाले, तुम्हाला खिडकीतून दाखवले. सोबतच पियू आहे अभ्यास करत. हा माझा प्राण मस्त ग्रो करत आहे. पियूचे पप्पा आणि आयू दोघंही जण आहेत मोबाईलवर. तर आणि हे माझे कपडे वगैरे बाहेरचं सगळंच झालेलं आहे ऑलमोस्ट. आणि आता आपण जाऊया किचनमध्ये. आणि हा हा आता जो दाखवणार आहे तो आहे 4चा व्ह्यू. तर 4 वाजता आमच्याकडे खूप अंधार झालेला होता, त्याच्यामुळे मला किचनमध्ये येऊन आता मी चाय ठेवायला जात आहे किचनमध्ये. कारण की सकाळचा चाय झाल्यानंतर आम्हाला संध्याकाळी आणखी 4 किंवा 5ला चाय लागतो. तर हे बघा आता मी ठेवत आहे चाय. आणि चायसोबतच मी आणखी 2-3 कामं करून घेते सोबतच. तर ती म्हणजे आता थोडंसं जे मी सकाळी भांडे घासले ते लावते आणि सोबतच जे दुसरे भांडे असतात जेवणाचे ते वगैरे घासते. आणि सोबतच मी एकीकडे चाय ठेवलेला आहे, तो सुद्धा चाय होतो. तर आणि हे बघा मी आता चायसाठी जे दूध आहे दुधाची साय काढून ठेवते आणि साईज मी जमा करते आणि त्याचं मग तूप बनवते. आणि जे दूध आहे मग त्याचं आता चाय किंवा दूध जे पेण होईल त्या प्रकारे मी करते. Within, here we go, but somehow I'm caught in the middle. Is this the end before we've even begun? Should I work against the flow, a drop in the ocean so endless, reaching for our moments miles above? I just need one, diving in all this endless space, falling stars, but still I see you. Sweet escape, a lovely start, but letting go's the hardest part. Swimming in this deep, deep blue. Hold my breath, looking up. Life moves in ways that keeps changing. Catch a glimpse of what was you and me. It's gone again. Sinking in, back on the shore. One foot in front of the other. Close my eyes and feel you hold my hand just like you used to back then. These hopes dance high like sparks before they go out, but in that second you're still mine. तर हे बघा माझा आता चाय झाला आणि सांडला सुद्धा तिथे. तर मी ते सुद्धा घासून घेते. भांडे चालले माझे क्लीन. आणि सोबतच हे बघा आता मी ते थोडेसे जे क्लीन केले आहे ते सांडलेले आता हे घासायचं आहे. आणि माझी ब्रेड तयार आहे. ब्रेड आणि चाय आता मी बाहेर नेते आणि थोडंसं आता आम्ही ते चाय एन्जॉय करतो. सोबतच आता आली आहे हेलो हमारी बहू आहे. सास धोई बर्तन, बहू दुखारी दात. आरती भांडे घासत आहे. हे बघा. तर चला फ्रेंड्स मी आता तुम्हाला दाखवते. ही आमची सुनबाई आली. हे आली की हिला एक खूप आवडतं ते म्हणजे अभ्यास करणं. तर ही बघा ही पुरांची पुस्तकच बघत बसते, बुक्स वगैरे, आणि अभ्यासच करते. तिला खेळायला खूप आवडतं, आपले वाचायला लिहायला खूप आवडतं. मात्र आमच्या मुलाला काही आवडत नाही. हा बघा मुलगा आता बसलाय पूर्ण बिस्किटचं पॉकेट घेऊन खात. सुनबाई नाही म्हणते आमची खात म्हणून. तर चला हे बघा आमची सुनबाई फक्त अभ्यास करते. हे बघा आईला काय दिवसभर खायला पाहिजे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये अंधार दिसत असेल कारण आमच्याकडे खूप आभाळ होऊन आहे आणि अंधारच आहे. तर आता वाजले आहे सायंकाळचे 4-4:30 झालेले आहेत आणि आमचा चाय सुरू आहे. सोबतच माझे आता झाले थोडे बहुत जे कामं होतं ते केले मी. आणि माझी सुनबाई आता आली घरून. दोघे आम्ही आजूबाजूनीच राहतो. तर ती बरोबर तिचा टाइमच आहे, ती 4-4:30ला येतेच आमच्याकडे. आणि नाहीतर मग मुलं तरी जातात आणि बस ते मस्ती करतात. तर आयू आहे खातच. पण बघा आमची सुनबाई दाखवते मी तुम्हाला. हे बघा ती मस्त झोपून बसून उठून खेळत अभ्यासच करत असते. कधी स्वरा पढ़ाई हो गई,
पढ़ने तो दो बोल रही हो, ठीक आहे, आपण तिला आता वाचू देऊ आणि मग नंतर मी तुम्हाला भेटते. आणि याचबरोबर मी करते, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स. मी आता बाय फ्रेंड्स. तर आयु सुद्धा ओरडत आहे आणि स्वरा अभ्यास करत आहे, तर तिला आता अभ्यास करू देते. आणि आता आम्ही चाय पितो. त्याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड. बाय फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.